भारतात नाही झालं ते इथे झालं. अप्रतिम आहे. एकदम स्पॉन्टेनियस, फार सुंदर झाला. एकदम चांगला झाला. थँक्यू सो मच. आम्ही रडलो असं एकदम रिअलिस्टिक आहे. छान कार्यक्रम असं बघायला नाही मिळालं. एका वेगळ्या विश्वात लाईव्ह विश्वात कार्यक्रमाला 100 पैकी 100. नमस्कार मंडळी, मी राजू देसाई. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज काय विषय, तर आज लास्ट टाइम तुम्ही बघितला शिवजयंतीचा सोहळा जो उत्साहात साजरा केला गेला आणि ऑर्गनाइज बाय DFW महाराष्ट्र मंडळ. तर आज देखील असाच एक सुंदर असा कार्यक्रम DFW महाराष्ट्र मंडळ यांनी ऑर्गनाईज केला आहे आणि त्या प्रोग्रॅमचं नाव आहे संकर्षण वाया स्पृहा. म्हणजेच संकर्षण कराडे एक सुंदर ॲक्टर, त्याचबरोबर सुंदर रायटर, ते खूप चांगले कविता करतात. त्याचबरोबर सुंदर अँकरिंग करणाऱ्या स्पृहा जोशी या देखील आहेत, त्याही सुंदर ॲक्टर आहेत. या दोघांचा मिळून एक असं पोएट्री ॲक्ट म्हणतात, पोएट्री कॉन्सर्ट जो म्हणतात तो आहे. तोच म्हणजेच संकर्षण वाया स्पृहा आज डॅलसमध्ये होतो आहे. तर अमेरिका टूर आहे त्यांची. त्याचबरोबर त्यांचा कार्यक्रम डॅलस, ऑस्टिन, ह्युस्टन, सिॲटल, शिकागो आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी अमेरिकेमध्ये होणार आहे. आणि त्याची शुभारंभ हा डॅलसमधून होत आहे, डॅलस फोर्ट वर्थ एरियामधून. आणि तोच एन्जॉय करायला आज जाणार आहे आणि मला गॅरंटी आहे की खूप धमाकेदार मजा येणार आहे. त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे, त्याचबरोबर त्यांची अशी सुंदर अशी कविता आहेत, त्याचबरोबर आयुष्यावर बोलणाऱ्या गोष्टी, त्या सुंदर कविता, लहानपण आठवून देणाऱ्या कविता. आणि मी खूप एक्साइटेड आहे याच्यासाठी. तर चला तर मग बघूया की कसा होतोय हा संकर्षण वाया स्पृहा. कार्यक्रमाचा प्रयोग क्रमांक 81 करायला आम्ही इथे आलेलो आहोत डॅलसमध्ये आणि आम्हाला आनंद आहे की हा प्रयोग आम्ही तुमच्यासाठी करतोय. सुरू करूया. स्मृतिगंध निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित निखळ मनोरंजनाचा, गप्पांचा, गाण्यांचा, धमाल किस्स्यांचा आणि महत्वाचं म्हणजे कवितांचा एक हलका फुलका प्रयोग, संकर्षण वाया स्पृहा. संकर्षण वाया स्पृहा. सगळ्यात आधी तर ओळख करून देतो. माझं नाव संकर्षण कराडे, मी स्पृहा जोशीचा मित्र आहे. आणि मी स्पृहा जोशी, मी संकर्षण कराडेची मैत्रीण आहे. पण आमचा ताल चुकला याचा तुम्हाला पत्ता न लागू देणारे तबलवीर गंधारी जोग हेही आमचे मित्र आहेत. आणि आजचे बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे असे पंडित विनयजी चेऊलकर हेही आमचे मित्र आहेत. तर खूप मनापासून तुमचंही स्वागत. आम्ही चौघे मिळून हा कार्यक्रम छान करण्याचा प्रयत्न करू. या कार्यक्रमामध्ये आमचा प्रयत्न आहे तुम्हाला एका प्रवासावरती घेऊन जाण्याचा. या प्रवासामध्ये तुमचं बालपण आहे, तुमचे आई बाबा आहेत, तुमची शाळा आहे, मग त्यानंतर तुमचं येणारं कॉलेजचं लाईफ आहे, मग होणारे प्रेम प्रकरण आहेत, मग ओघानी होणारी लग्न आहेत, लग्नानंतर लगेचच येणारं म्हातारपण सुद्धा आहे. तर या सगळ्या प्रवासावरती आम्हाला तुम्हाला न्यायचंय. फक्त आमची अशी विनंती आहे की तुमची तयारी आहे हे आम्हाला टाळ्यांमधनं कळू द्या की लगेच आम्ही या प्रवासाला सुरुवात करू. फारच छान. मला येत घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. घराघर म्हणजे पुरुषांचाही चांगला दिसतो, तुम्ही काही नाराज व्हायची गरज नाही. पण कौतुक त्यांचं चाललंय की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. अहो, आमच्या कार्यक्रमामुळे हे सौभाग्य आमच्या नशिबी आलं की अमेरिकेत येऊनही आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन झालं. लहान तर कर ना, मी वाढलेलं सगळं सगळं खाईन. देवा लहान तर कर ना, मी वाढलेलं सगळं सगळं खाईन. मित्राकडे जाईन अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईन. मला नव्हतं रे वाटलं देवा तू असा गेम करशील, वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम सेम करशील. आणि म्हणून हे सेटलचं भूत पाठीवरती बसून आपण नशिबाचे चाकर मानी असतो आणि खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो. खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो. त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असेल तर त्याला व्हाय सेटल करून घाई करू नका. त्याला जरा जगू द्या सुखाने. इकडे तिकडे पाठवायची काही गरज नाही. काय झालं? लगेच लहान मुलीचं बटन दबलं आमचं आहे ना. काय नाव आहे तुझं? आले वा, घसलतंय सगळं. काय करायचंय बेटा? मला गाणं म्हणायचंय. क्या बात आहे. नको रे बेटा, पैसे देऊन आले ते डॅलस मध्ये, एवढं सोपं नाही. बरं ठीक आहे, कुठलं गाणं म्हणायचंय? कम्प्लीट घसरगुंडी आहे ना. चला, येतो तुला बंगला आवाज होता? वाजव छान. बड्डे बॉय तुला येतो का बंगला आवाज होता तुला?
काय बदमाश पोर आहे त्याला. बंगला येतो का? तर म्हणे नाही तबला येतो म्हणे. मग आम्हाला काय माहित नाही का? बरं ठीक आहे, वाजवा म्हणा म्हणा. छान आहे छान आहे. फास्ट वाजवा. असावा सुंदर सकलेचा बंगला, असावा सुंदर सकलेचा बंगला, संदेरी सोनेरी समसमता चांगला, संदेरी सोनेरी समसमता चांगला, असावा सुंदर सकलेचा बंगला. आता झालं. किती जरी अमेरिकेमध्ये असलात तुम्ही, किती जरी डॉलरमध्ये पैसे कमवले तरी शेवटी आमच्याचकडून आलेला आहात. त्याच्यामुळे आता आम्ही अमेरिकेत बसलो, आम्ही अशीच दाद देऊ वगैरे असं काही करू नका. तुम्ही छान दाद द्या. कारण काय, कधी कधी येणारी दाद आणि पोचवणारा अर्थ याचा काही संबंध नसतो. असं झालेलं आहे. तर आमचा कार्यक्रम छान चालू होता. पहिल्या रांगेत एक आजोबा बसले होते आणि ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते. बरं करावं तर करावं, मागे अंधारात करावं नाही तर पहिल्या रांगेत काय. बरं माझ्या आधी लक्षात नाही आलं. मला अनिकेतने सांगितलं. मला म्हणे अभि शंक्या, मला शंक्या म्हणतात आमच्या गावाकडे, अभि शंक्या ते म्हातारा बघ ना. मी म्हटलं बघतो तू आधी माईकवर तर हात ठेवून, ते ऐकू चालेल सगळ्या दुनियेला. मग मला म्हणाला अभि ते आजोबा बघ. म्हटलं आता हात ठेवून काय उपयोग आहे, झाला काय. गोंधळला होता गाताना. मी म्हटलं झालं काय. मला म्हणे अरे ते माझ्या प्रत्येक गाण्यानंतर असं काहीतरी करतायत. मी म्हटलं थांब तू नीट गाणं, एखादं गाणं चांगलं का. तो म्हणे येडाय करे, मी पहिल्यापासून चांगलंच गायलो असं. मग शेवटी मी धाडस करून त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून कविता ऐकवली की आजोबा हे असं हे तसं वगैरे सगळं झालं. अख्खी कविता ऐकली आणि परत तेच. शेवटी थोडी गिट्टी सरकली माझी. मी कार्यक्रम झाल्या त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. म्हणलं आजोबा नमस्कार नमस्कार. कसा झाला हो कार्यक्रम, आवडला का. आबा बाबा 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 एक नंबर झाला भाऊ कार्यक्रम. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. मनातल्या मनात म्हणलं हेच आहे ना ते म्हातारं. मनातच म्हणायचं, कुठं म्हणणार. म्हणलं हेच आहेत ना ते. तो म्हणाला अरे हेच. म्हणलं आजोबा एक विचारू का, तुम्ही अख्खा कार्यक्रम भर याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर असं काहीतरी करत होता, आता म्हणता एक नंबर झालाय. ते म्हणे नाही गैरसमज करू नका. माझं म्हणणं असं होतं की यांच्यासारखं चांगलं कोणी करू शकत नाही. तर तुम्हाला शपथ आहे आपल्या भारताची, तुम्ही चांगलं वागा प्लीज. असं काही वेगळं रिॲक्ट करू नका. डॅलस मध्ये बसलायत म्हणून, जेणेकरून काय आम्हाला थोडंसं बळ मिळेल. शिट्टी सगळं चालेल सर, शिट्टी सगळं चालेल, फक्त छान वागा, बाकी काही नाही. हा करेल, फक्त काहीतरी सादर केल्यावरच वाजवा. काका पुढे अजून चिडले. काकूंना असं म्हणाले जी सूरत को मरता था मैं किती सीधी साधी थी. 40 साल पहिले जी सूरत, तुम्ही काला असताय तुमचं काही समज. जिस सूरत को मरता था मैं कितनी सीधी सादी थी, उस पे मेकअप करते जा रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा. आज बेसनाचे लाडू आहेत, एक दोन बघून घ्या तुम्ही. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा, असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा. तेच नाते तुमचे आमचे प्रेमाच्या या गाठी, प्रेमळ आपुली माय मराठी केवळ तुमच्यासाठी. मला कौतुकही वाटतं, कमालही वाटते, आश्चर्य वाटतं की खरंच काही वर्षांपूर्वी तुम्ही काहीतरी निमित्ताने देश सोडून इकडे आला असाल, किंवा आज मुलीला मुलगा झालाय म्हणून ते सांभाळायला आलेले असाल. पण काहीतरी सोडून येणं ह्याच्यासारखं जिकरीचं काम नाही गड्या, मी तुम्हाला खरं सांगतो. आणि ते तुम्ही करताय ना, हे फार मोठेपण आहे बरं का. आम्हाला तुमचं फार कौतुक आहे. काहीतरी निमित्ताने एका अख्खा आपला 7 समुद्रा पार आपल्याला जन्म दिलेला देश सोडून, आपली माणसं सोडून लांब यायचं, ह्याच्यासारख्या आणि ह्या ना फक्त पोटात ठेवायच्या यातन आहेत. वरती बंगला सुंदर आहे, छान आहे, अगदी नीटनेटकं आहे. आत कोरला जे दुःख आहे ना, ते त्या नाळेचं दुःख फक्त आपल्याला माहिती असतं जो सोडून आलाय. मला याची कल्पना आहे. कारण जेव्हा आता मगाशी 3:30 वाजले होते, भारतातले रात्रीचे 3:30, मी आणि गंधार काहीतरी बोलत होतो, माझ्या बायकोचा विषय निघाला आणि 3:30 वाजता व्हिडिओ कॉल आला. तर पहिल्यांदाच चमक वाईट विचारांची येते. हो बापरे, 3:30 वाजता काय व्हिडिओ कॉल केलाय. तर ती म्हणे अरे नाही, सर्वज्ञ उठलाय, तो म्हणाला बाबाकडे जायचं. इतकं भरून येतं ना, हे वारंवार भरून येणं बाजूला सारून तुम्ही जर इथे आहात तर तुम्ही फार यशस्वी आहात आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू ऑल. थँक्यू सो मच. फार छान वाटतं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. सगळ्यांना येऊ देते गोळा करायसाठी. थांब तू आत्ताच काम. हा
म्हणतो, तुम्ही पण म्हणा. वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा डिअर विनय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुझं कल्याण करो, तुला हवं ते सगळं मिळो. देव तुझं खूप कल्याण करो. एवढे टॅलेंटेड आहेत तुम्हाला सांगतो. गंधार जोग आणि आमचा विनय. गंधार तर त्याचे सोलो कार्यक्रम भारतामध्ये होतात. उत्तम तबलवीर आहेच आहे, म्हणजे लहान वयात स्वतः निर्माता पण आहे, उत्तम वादक पण आहे. आणि विनय सुद्धा गेली 30-35 वर्ष ज्यांची गाणी ऐकत, ज्यांच्या जिंगल्स ऐकत, हमारा बजा, झेंडू बाम, वादळवाट सारखे टायटल सॉन्ग, अशा अशोक पत्कीन बरोबर 35 वर्ष काम करतोय विनय. तर खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि आज आम्हाला हे दोघं खरं तर खूप महत्वाची साथ देतात, म्हणून आमचा हा कार्यक्रम जास्त रंगतदार होतो. विनय तुला खूप शुभेच्छा. आता एक काम कर, त्यातल्या त्या ज्येष्ठ नागरिक बघ त्यांच्या पाया पडून जा. अरे मला कशाला, अरे असू दे बरं. पुढे तो असं म्हणाला, अबिर गुलाल उथळीत रंग, अबिर गुलाल उथळीत रंग, रंग रंग, अबिर गुलाल उथळीत रंग, रंगामध्ये भिज तुझ गोर गोर अंग, अग नाच 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 राधे उधळूया रंग. म्हणजे अभिषेकी बुवांच्या भक्तिगीतावर थेट बटन सोडलेले अशोक सराफ. एवढी मैफिल भरकटली, तेव्हापासून आमच्या प्राचार्यांनी लावणी स्पर्धा ठेवली, पण भक्तिगीताला हात घातला नाही. मग 5 वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं. तुमच्यापैकी 1 ते 4 वाले आहेत बरेच जण, है ना. मग 5 वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं. आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं, असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं. संख्या काही व्हायला ती आता पुढच्या वेळेला घेतो ना. नाही म्हणाला. तुमचं त्या नाही पाहिजे म्हणजे पाहिजे असं झालंय तुम्हाला. सागरा ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला, सागरा सागरा सागरा. स्पृहा, विनय, गंधार, अमेझिंग कार्यक्रम झाला. खूप लोकांना तुम्ही हसवलं, अगदी हलका फुलका आणि मनसोक्त हसलेत लोक, मजा आली खूप. मी EC ला बोलवतो, युधिष्ठिर, राज, शामली, मी ECUBE चे अतुल अरंके आणि राहुल दोघांनाही रंगमंचावर आमंत्रित करतो. त्याचप्रमाणे योगायोग असं म्हणावं लागेल की आजच 11/11/2019 जे डायलॉगमध्ये झाले त्याला 5 वर्ष झाली. स्पृहा त्या कार्यक्रमाला आली होती BMLच्या 2019 आणि संकर्षणही होतं. आणि आज अजून योगायोग म्हणजे आपले 4 CEC मेंबर इथे आहेत. तर मी हर्षद, दिलीप, पद्मा जोशी यांना विनंती करतो आणि राहुल इथे आहे ते मंचावर, तर तुम्ही तिघेही या, मला यांना विनंती करतो. आपण छोटासा सत्कार करूया स्पृहा जोशीचा. राहुलला विनंती करतो.
तीन महत्वाची लोक आहेत, ते म्हणजे DC मधनं युधिष्ठिर जोशी आपले लीड होते, मी अजय जोशी आणि रणजित कुंडे यालाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. सो रणजित आपला लीड होता आणि अजयने त्याला तेवढीच मुलाची साथ दिली. सो थँक्यू अभिज्ञान टुगेदर, थँक्यू सो मच. आणि संकर्षण, स्पृहा, गंधार, विनय आणि अतुल A-Cube सर्व टीमचे मनापासून आभार. डॅलस मंडळाकडे तुमचा प्रपोजल आला आणि आपल्याला हा कार्यक्रम करता आला. संकर्षण, आपण नियम वाटी लागूच्या वेळेला बोललो होतो आपल्याला हा कार्यक्रम करायचा आणि तू ते आश्वासन पूर्ण केलं. धन्यवाद तुला आणि टीमला तुमच्या पुढच्या सर्व प्रयोगाकरता मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना. मी यांना मागच्या सगळ्याला वचन दिलं होतं की मी 6 महिन्यांनी वेगवेगळ्या कलाकृती घेऊन येईल. अगदी 1.5 महिन्यात मी परत येतोय. ऑक्टोबरला तू म्हणशील तसं नाटकाचा आमचा 400वा प्रयोग आम्ही अमेरिकेत करतोय. तर तुम्ही नक्की धन्यवाद सांगतो. वेगळ्या विश्वात, लाईव्ह विश्वात म्हणून कार्यक्रमाला 100 पैकी 100 मार्क मी प्राप्त. शिक्षकी वेशात थँक्यू. मिक्स केलंय, कॉमेडी, इमोशनल पण झालं मध्ये आम्ही खूप एन्जॉय सुहा जोशीचा तो चॉकलेटचा तर अमेझिंग, शी इज टू गुड. त्यामुळे आय होप की पुढचा पण कार्यक्रम इतका छान होईल आणि छान येईल. सुंदर. दोघांचा एक अभिनय चांगला आहे आणि मी बरं चांगल्यापैकी म्हणतो हा तो कार्यक्रम चांगला आहे. एन्जॉय करता येतं. असं बघायला नाही मिळालं. जरा वेगळ्या टाईपचं प्रेझेंटेशन आहे. येस येस येस. एकदम 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 रिअलिस्टिक आहे. रिअलिस्टिक एकदम रिअलिस्टिक आणि आठवणी जाग्या झाल्या. एकदम रिअलिस्टिक आहे. येस येस येस. उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही इथे आलाय सगळे सोडून सगळे इथं तुम्ही हे झालं, पण तिथली नाळ जी आत आहे ती मात्र तुम्ही येऊ शकत नाही. येस येस येस. मस्त छान. फॉर मी इट वॉज अ फर्स्ट लाईव्ह मराठी शो बिकॉज हॅलो भारतात मंडळी ऐकून घ्या. केलं नाही. इथे प्लीज गर्दी करू नका. त्यामुळे आम्हाला कधी असं वातावरणच मिळालं. भारतात नाही झालं तर इथे झालं. अरे वा वा. फारच सुंदर झाला आणि त्यांनी काव्य आणि सूर आणि कविता इतक्या सुंदर सुंदर झाल्या आणि निवेदन छान होतं आणि अगदी मनोरंजन फार छान झालं. प्रोग्राम एकदम अप्रतिम आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम स्पॉन्टेनियस प्रोग्राम झाला. संकर्षण, स्पृहा दोघांचे आवाज एकदम सुंदर गायन झालं आणि अतिशय सिलेक्टेड आणि इथला म्हणजे प्रोग्रामला शोभेशी अशी गाणी निवडली होती. सो हे प्रोग्राम खूप सुंदर. एवढं चांगला आम्ही पोरीसाठी इकडे आलो होतो, पण अनेशा जावयांनी सांगितलं म्हणून एक कोल्हापुरी भाषेत सांगितलं म्हणजे खूपच चांगलं. मस्त मस्त. थँक्यू. अप्रतिम आहे. हो खरंच छान झालं. तुम्हाला माहिती आहे का आम्ही आत्ताच टेक्सासला मूव्ह झालोय आणि एवढा आनंद वाटतोय. खरंच कमाल. खरंच थँक्यू सो मच. आम्ही रडलो असं वाटलं की आम्ही एक प्रवास केला. जसं सुंदर सुंदर सुंदर. नाईस नाईस नाईस. होप एन्जॉयड इट. थँक्यू. थँक्यू मंडळ. गुड नाईट. अशा तरी असा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि पार पडलेला आहे. आणि आता आपण ऑर्गनाईज करणारी टीम म्हणजेच शामलीताई आणि अनुपदादांबरोबर बोलूया. अनुपदादा, शामलीताई. नमस्कार मंडळी. आज संकर्षण वाया स्पृहा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. निव्वळ खळखळून लोक हसले आणि वीकडे असून 300पेक्षा लोक जास्त आले. मनोरंजन अफलातून झालं आणि खऱ्या अर्थाने वर्तुळ कंप्लीट झालं. कारण पहिला कार्यक्रम आमचा जो झाला गणपतीमधला त्यावेळेला संकर्षण आला होता आणि आज वर्षाचा शेवटचा कार्यक्रम संकर्षण येतोय. मस्त सुंदर. खूप कमीच. होय छान. तुम्हाला काय माहिती आहे? नमस्कार मंडळी. असाच आम्ही संकर्षण वाया स्पृहा हा कार्यक्रम आत्ताच आज साजरा केला. खूप मजा आली. खूप लोकांना खूपच आवडला आहे
आणि हा भारतात 84वा प्रयोग त्यांनी इथे साजरा केला अमेरिकेत. त्याचाही त्यांनाही खूप आनंद होतो. आणि आता असेच नवीन नवीन प्रयोग घेऊन आणि नवीन नवीन कार्यक्रम घेऊन डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ सज्ज आहे. तेव्हा मंडळाचं नवीन वर्ष सुरू होत आहे, तर मंडळाच्या नवीन वर्षालाही तुमचा असाच प्रतिसाद असेल अशी अपेक्षा. येस, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी आत्ता डॅलसमध्ये आहे. आत्ता आमचा कार्यक्रम झाला संकर्षण व्हाया स्पृहा. डॅलस फोर्ट वर्थ मराठी मंडळ या मंडळाबरोबर जे काही माझं कनेक्शन झालेलं आहे त्याला तोड नाही. आत्ता काही महिन्यांपूर्वी आम्ही नियमवटी लागूचा प्रयोग केला होता. आज हा प्रयोग झाला. उत्तम प्रतिसाद, उत्तम नियोजन. या मंडळाबरोबर मला वर्षानुवर्ष अनेक वर्ष काम करायला आवडेल. सगळ्यांचे मनापासून आभार. श्यामली आहे, अनूप आहे, यांची टीम आहे, टेक्निकल टीम आहे, सगळेच म्हणजे प्रत्येकाचं नाव आता मला पाठ आहे पण सगळ्यांची नावं घेत बसत नाही. थँक्स टू डॅलस फोर्ट वर्थ मराठी मंडळ. मी पुन्हा येईन. थँक्यू. हाय. सो आत्ता जस्ट आमचा प्रयोग झाला आहे आणि डलास मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि अगदी कालपासून म्हणजे आम्ही आल्यापासून त्यांनी इतकं छान आम्हाला सगळं होस्ट केलं आहे. आम्हाला इथे छान छान ठिकाणी फिरवलं. इथे खूप मस्त माणसं आहेत. मी आता दुसऱ्यांदा डॅलसला आले, BMMला आले होते याच्या आधी, पण ती वॉर्म्थ तशीच आहे आणि ती आजच्या शोमध्ये पण जाणवली. कारण इतका अमेझिंग रिस्पॉन्स होता आणि इतकं छान ऐकलं सगळ्या प्रेक्षकांनी. सो आय थिंक आजचा आमचा पहिला प्रयोग होता या टूरचा, आमच्या US टूरमधला आजचा पहिला प्रयोग होता. सो असा समजा रिस्पॉन्स सगळीकडे मिळाला तर इट वुड बी ग्रेट फन. सो ॲक्च्युली थँक्यू डॅलस की इतकं छान प्रेम आम्हाला दिलं त्यासाठी. थँक्यू. छान कार्यक्रम झाला तुम्हाला. आणि तुम्हाला इथून पुढे जे इव्हेंट करणार आहे तुम्ही नारळ तुम्ही आता DFWMMच्या वतीने फोडलेला आहे, तर अमेरिकेमध्ये तुम्ही ग्रुप व्यवस्थित सगळे फंक्शन करायला शुभेच्छा देतो. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. असंच सुरुवात आणि शुभारंभ त्यांनी डॅलस फोर्ट वर्थमधून आणि आपल्या मंडळातर्फेच केलेला आहे. तर इथून पुढे त्यांचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते चांगले जावे त्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट. आणि थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.